छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याला आठवडा उलटला, मात्र दुर्घटनेची अजूनही चौकशी झाली नसल्याचं कळतंय। सरकारने नेमलेल्या समित्यांची अद्यापही घटनास्थळी भेट नाही असंही दिसतंय। पुतळा उभारणी आणि दुर्घटना चौकशीसाठी सरकारच्या 2 समित्या नेमण्यात आल्या होत्या, मात्र चौकशी समितीकडून अद्यापही मालवणला घटनास्थळी त्याची पाहणी करण्यात आलेली नाहीये। जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडून पुढारी न्यूजच्या माहितीला दुजोरा देण्यात आलाय। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी उमेश आपल्या सोबत आहेत। उमेश, इतका वेळ का लागतो या चौकशीला? कारण की बरेच दिवस झालेले आहेत, समिती स्थापन सुद्धा झाली आहे, तरी सुद्धा अजूनही कोणी दखल घेत नाहीये का? नेमकी श्रद्धा, आपण पाहतो आहोत की आता आपण मालवण राजकोट किल्ल्यावर आहोत। पुतळा जो 26 ऑगस्टला कोसळला आणि त्यानंतर आज आता 6 ते 7 दिवस झाले आहेत, अजून देखील जी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 30 ऑगस्ट रोजी चौकशी समिती स्थापन केली, त्यातले कुठलेही सदस्य अजून येथे आलेले नाहीत अशी माहिती जे येथील जिल्हा प्रशासनाकडून पुढारी न्यूजच्या माहितीला दुजोरा दिला आहे। कारण आपण सतत या ठिकाणी आहोत। पुतळा कोसळला त्यावेळी देखील आपण इथे माहिती अपडेट दिली होती। त्यानंतर दुसऱ्या दिवशी येथे जे नौसेनेचे अधिकारी आलेले पाहणी करण्यासाठी ते देखील इथे होते आणि त्यानंतर जो राडा झाला त्या देखील आणि ह्या सगळ्या गडबडीत अजूनही येथे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेची जी समिती बसवण्यात आली आहे, तांत्रिक समिती, ती अजून कोण आले नाही। त्यात 5 सदस्य आहेत अशी एक माहिती समजते। त्याच्यामध्ये नौदलाचे अधिकारी आहेत, तसे बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत आणि त्याच्याबरोबर हे जे इथले स्थानिक आहेत ते अधिकारी आहेत, त्या संदर्भात आता ही मुंबईच्या IITतले देखील अधिकारी आहेत आणि हे अधिकारी अजून किंवा त्यांचे सदस्य आहेत ते अजून येथील दाखल झाले नाहीत आणि पुतळा कोसळून आता 7 दिवस होत आले। कधी येणार हे आणि कोणती चौकशी करणार, काय पाहणी करणार हे आपल्याला पाहावं लागणार आहे। कुठेतरी या अनुषंगाने लवकरात लवकर या घटनेचा तपास व्हावा अशी एक मागणी येथील नागरिकांकडून होत आहे। नक्कीच उमेश, अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।